श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मला एक रिक्वेस्ट होती, ताई ह्या ग्रंथाचं मला पारायण करायचं आहे आणि हे पारायण मी कसं करावं तर ते सांगा. मी खूप सारे व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर केलेले आहेत. तसेच गुरुचरित्राचं पारायण कसं करावं तेही सांगितलेलं आहे आणि त्याचे नियम काय आहेत यावरील सुद्धा व्हिडिओ मी केलेला आहे. शिवाय मांडणीसुद्धा कशी करायची हे प्रत्यक्ष तुम्हाला दाखवून त्याचा व्हिडिओसुद्धा केलेला आहे. बरेचसे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर घेऊन येत आलेली आहे. पण काय झालं, खूप दिवसांची रिक्वेस्ट होती पण शक्य होत नव्हतं म्हणण्यापेक्षा योग आला नाही असं मी म्हणेल. कारण की ह्या ग्रंथाचं पारायण करायला सुद्धा दत्त महाराजांचीच इच्छा लागते आणि मला असं वाटतं का दत्त महाराजांची इच्छा असेल की मी हा व्हिडिओ आज बनवावा आणि तुमच्यासमोर तो सादर करावा. तर त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ खूप दिवसांतून इच्छा असूनही तो योग आला नव्हता, तो आज योग आलेला आहे. आणि असं म्हणायला हरकत नाही की दत्त महाराजांनीच माझ्याकडून खूप वर्ष लागले ॲक्च्युली मला हे पारायण करायला. खूप इच्छा होती, माझी इच्छा असूनही म्हणजे रोज एक अध्याय वाचायला सुद्धा मला जमलं नाही. म्हणजे योग नव्हता तो माझा आणि दत्त महाराजांची मे बी इच्छा पण नसेल. पण दत्त महाराजांची इच्छा झाली आणि त्यांनी मला 6 महिन्यातच 2दा हे पारायण करून घेतलं आणि खूप सुंदर अनुभव आलेला आहे त्या पारायणाचा. आणि मी आज त्या ग्रंथाचं पारायण कसं करायचं याची संपूर्ण माहिती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तो ग्रंथ आहे अतिशय पवित्र असा श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत. तर ह्या ग्रंथाचं पारायण कसं करावं आणि ते का करावं या संदर्भातली माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. कारण की ही दत्त महाराजांचीच इच्छा असेल का हा माझा व्हिडिओ तुमच्या समोर आलेला असेल. बघा, गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं हे प्रत्येकाला शक्य होतं असं नाही. कारण त्याचे काही नियम असतात आणि ते नियम फार कडक असतात आणि आपण सगळे संसारिक माणसं आहोत आणि आपल्याला कधी कधी हे नियम पाळणं शक्य होत नाही. आणि बऱ्याचशा स्वामी भक्तांना श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. सगळ्यात आधी दत्त महाराजांचा हा पहिला अवतार आहे श्रीपाद श्री वल्लभ. तर दुसरा अवतार आहे श्री नृसिंह सरस्वती महाराज आणि तिसरा अवतार आहे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून भगवान दत्तात्रयांचा पहिला अवतार हे श्रीपाद श्री वल्लभ. म्हणून ह्या ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं असतं. आणि हा ग्रंथ म्हणजे अतिशय सुंदर असा ज्ञानाचा सागर असलेला हा ग्रंथ आहे. आणि आयुष्यात आपण आलेलो आहोत तर एकदा तरी हा ग्रंथ नक्की वाचावा. कारण की खूप सुंदर अशा कथा आहेत, मन अक्षरशः रमून जातं त्या कथेमध्ये. आणि म्हणजे मी या ग्रंथाविषयी म्हणजे खूप सारा आहे पण मला कधी कधी त्याचे शब्दच फुटत नाही काय सांगावं मी ह्या ग्रंथाविषयी. इतक्या सुंदर कथा आहेत, अक्षरशः मन रमून जातं. आणि ते पारायण जे आपण अध्याय वाचतो ना तर मनामध्ये अक्षरशः त्याच गोष्टी असतात, तेच काय कथा सांगितलेल्या आहेत. असं वाटतं आपण त्याच्यामध्ये आहोत, तिथे आहोत. अक्षरशः ते वास्तव आपल्यासमोर घडत आहे असं अक्षरशः आपल्याला जाणवतं. आणि मी अक्षरशः इतकी रमून गेलेली असते त्या म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे खूप. म्हणजे मी तिथंच आहे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत जो ग्रंथाचं जो पारायण करत असते ना असं वाटतं मी त्या कथेमध्येच आहे. म्हणजे ते मी माझ्या डोळ्यांनी बघते आहे. अक्षरशः असा माझा अनुभव आहे ह्या ग्रंथाचा. अक्षरशः माझ्या अंगाला काटे आलेत. अक्षरशः इतका सुंदर पवित्र असा ग्रंथ आहे. आता ह्या ग्रंथाबद्दल जर सांगायला गेलं तर हा मूळ ग्रंथ जो आहे हा तमिळमध्ये आहे आणि जो शंकर भट्ट यांनी लिहिलेला आहे. आणि याचं मराठी अनुवाद हा म्हणजे माझ्याकडे आहे तो, तर मी ते वाचते. मूळ ग्रंथ आहे माझ्याकडे आणि दिंडोरीपर्यंत सुद्धा हा ग्रंथ आहे पण मी मूळ ग्रंथाचंच पारायण केलेलं आहे. आणि हे जे आहे ते श्री हरिभाऊ निटुरकर महाराज म्हणजे भाऊ महाराज यांनी केलेलं आहे. या ग्रंथाचं मराठी अनुवाद केलेला आहे. तर याच्यामध्ये अगदी खूप सारे सोपे नियम आहेत. फार आहे नियम असं फार अवघड असे नियम नाही आहेत. आणि ह्या पुस्तकामध्ये सुद्धा सगळे नियम दिलेले आहेत. तर या ग्रंथाचं पारायण का करावं? कारण म्हणजे ज्यांचं लग्न जमत नाहीये, संततीच्या अडचणी आहेत, घरात मानसिक शारीरिक कष्ट असेल किंवा स्वतःचं घर व्हावं, आपली जी मनोकामना असेल
तर ती पूर्णत्वाला जावी म्हणून आयुष्यात एकदा येऊन श्रीपाद श्री वल्लभ ग्रंथाचं पारायण करायचं. आणि खरं तर एकदा जो कोणी हा ग्रंथ वाचेल तो आयुष्यभर हे ग्रंथ वाचत राहील, एवढा हा अक्षर सत्य असा ग्रंथ आहे. आता हा ग्रंथ माझ्याकडून दत्त महाराजांनी 2दा पठण करून घेतला आहे आणि आता मला माहीत नाही का अजून कितीदा मी त्याचे पारायण करणार आहे. म्हणजे याचं ग्रंथ ज्यावेळेस आपण म्हणजे हे पारायण करतो तर त्याचा काही ना काही अनुभव आपल्याला असतंच. तर या ग्रंथाच्या पारायणाचे नियम हे अतिशय खूप सोपे आहेत. फक्त म्हणजे सात्विक आहारच घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने गुरुचरित्राचे नियम कडक आहेत तर त्या पद्धतीचे नियम याच्यात नाही. गुरुचरित्र पारायणाच्या अगोदर आपण ज्या पद्धतीने 4 श्वानांना आणि 1 गाईला चपात्या खाऊ घालतो तर याला तसे काही नियम नाही आहेत. आपण डायरेक्ट पारायणाला सुरुवात करू शकतो, संकल्प करू शकतो. संकल्प करून आपल्याला पारायण करायचं आहे. तसेच सात्विक आहार घ्यायचा आहे, बिना कांदा लसूणचं खायचं आहे किंवा म्हणजे कोणत्याही भाज्या तुम्ही खाऊ शकता, असं काही नाही का ह्या भाज्या खात तसं काही नाही आहे. सात्विक आहार घ्या. पारायण आपण कोणत्याही दिवशी सुरू करण्यास काही हरकत नाही. एका बैठकीत आपल्याला हे पारायणाचे जेवढे अध्याय दिलेले आहे ज्या दिवसाचे ते अध्याय त्याच दिवसात वाचायचं आहे. एका बैठकीत जर नाही झालं तर दिवसभरात आपल्याला कधीही म्हणजे कधी पण आपण वाचू शकतो. फक्त 12 ते 12:30 हा जो टाईम आहे दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम आहे हा आपल्याला स्किप करायचा आहे. पण हा आपण कधीही वाचू शकतो. याचा अर्थ असं नाही का सकाळी 2-3 अध्याय वाचले आणि परत एकदम फुलपेट जेवण केलं आणि परत अध्याय वाचायला बसलो, असं करायचं नाही. आपल्याला हलकं अन्न घ्यायचं आहे किंवा आपल्याला फळाहारच घ्यायचा आहे किंवा उपवासाचं अन्न खायचं आहे. जोपर्यंत पूर्ण अध्याय वाचू शकत म्हणजे जोपर्यंत आपलं वाचून होत नाही तोपर्यंत आपल्याला फुल पेट जेवण करायचं नाही. हलका फळाहारच घ्यायचा आहे. हा एक नियम आहे. तसेच सोयरं सुतक काही असलं तर इतर कारणाने आपलं पारायण चालू असताना खंड पडल्यास नंतर कोणताही दिवस पाहून आपण हे पारायण पूर्ण करू शकतो किंवा दुसऱ्या व्यक्तीकडून हे पारायण आपण वाचून घेऊ शकतो. मनात असं आणायचं नाही का दत्त प्रभूंची इच्छा नाही आहे म्हणून माझं पारायण झालं नाही किंवा दत्त महाराजांचा कोप झाला, असं कोणतंही किंतु परंतु मनामध्ये अजिबात आणायचं नाही आहे. तसेच तुम्हाला जर काही गुडघ्यांमुळं किंवा कमरेमुळं जर खाली बसून शक्य होत नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसून सुद्धा तुमच्या सोयीनुसार बसून तुम्ही हे पारायण करू म्हणजे वाचू शकता. फक्त गादीवर बसायचं नाही. कोणत्याही पारायणाचा नियम असू, कोणतंही नवनाथ असू, गुरुचरित्र असू, श्रीपाद श्री वल्लभ चरित्र अमृत असू, कोणतंही पारायण असू, भागवत असू द्या, कोणतंही पारायण असू द्या, हे गादीवर बसून कधीच पारायण करायचं नाही. आपलं साधं प्लास्टिकचं चालेल, त्याला फोम वगैरे असायला नकोय. तर मग तुम्ही तुमच्या सोयीनुसार बसून हे पारायण करायचं आहे. पारायणाच्या शेवटच्या समाप्तीच्या दिवशी तुम्हाला एक तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे 11 ब्राह्मणांना तुम्ही जीव घालू शकता किंवा तुम्हाला शक्य नसेल 11 ब्राह्मणांना जीव घालणं, तुम्ही एक जोडी बोलून त्यांना यथाशक्ती तुमच्या पद्धतीने जीव घालू शकता किंवा तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात शिदा ठेवू शकता आणि तिथं दक्षिणा वाहू शकता. अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला पारायण तुम्ही करू शकता. ज्याप्रमाणे गुरुचरित्र पारायणाची मांडणी आहे त्याप्रमाणेच आपल्याला श्रीपाद श्री वल्लभाची मांडणी सुद्धा करायची आहे. मी फोटो देते तुम्हाला, तर त्या पद्धतीने मांडणी करायची आहे. अगदी साधी सोपी मांडणी आहे, काहीच बदल नाही आहे. हा जो मूळ ग्रंथ आहे याच्यामध्ये असं काही दिलेलं नाही की ही प्रार्थना म्हणूनच तुम्ही सुरुवात करा किंवा हा जप म्हणूनच तुम्ही सुरुवात करा. याच्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र आहे ते तुम्ही वाचू शकता पारायण सुरू करण्याच्या अगोदर. त्यानंतर श्रीपाद अष्टक आहे ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. त्यानंतर निटुरकर महाराजांनी प्रार्थनाष्टक पसायदान लिहिलेलं आहे ते सुद्धा वाचू शकता आणि श्रीपाद बावनी आहे हे वाचा आणि मग तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. किंवा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो मंत्र आहे हा तुम्ही 108 वेळा जप करा किंवा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा मंत्र तुम्ही 108 वेळा एक माळ जप करून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. दुसरे कोणतेही नियम नाही आहे. तसेच तुम्हाला 7 दिवसाचं किंवा 11 दिवसाचं पारायण करणं शक्य नसेल तर काय करायचं आहे, तुम्ही ना रोज एक अध्याय वाचू शकता. याचा खूप सुंदर असे अध्याय आहेत, कथा स्वरूप आहेत हे.
तर हे अध्याय एकूण 53 अध्याय आहेत. फक्त स्त्रियांनी त्यांचा मासिक धर्माचे 5 दिवस सोडायचे आहेत आणि परत सुरुवात करायची. पहिल्यापासून नाही करायची. जिथं तुमचा अध्याय स्टॉप झाला त्याच्या पुढचा अध्याय घेऊन तुम्ही सुरुवात करायची. रोज एक अध्याय वाचू शकता तुम्ही. खूप सुंदर आहे, एकदम अक्षर सत्य असा हा ग्रंथ आहे. तसेच तुम्ही ना हा ग्रंथ जर देवघरामध्ये जरी रोज त्या म्हणजे तिथं ठेवला एका पाटावर तरी चालेल, कारण की त्याची जे स्पंदनं आहेत ना ती इतकी दिव्य स्पंदने ती आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे ना कमी करत असते आणि सकारात्मक ऊर्जा यायला आपल्याला जाणवतं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात झालेली आहे. आणि तसंच आपल्या घरामध्ये म्हणजे हा ग्रंथ जिथे असेल ना तिथं दत्त महाराजांचं सूक्ष्म स्वरूपात आहे ना दत्त महाराजांचा वावर असतो. त्याच्यामुळे मी सांगेल तुम्ही रोज त्याचं दर्शन घेत जा. देवघरामध्ये हा ग्रंथ ठेवत जा. रोज तुम्हाला 7 दिवसाचं पारायण शक्य नसेल तर रोज एक अध्याय तुम्ही वाचा. अगदी गोष्ट स्वरूप आहे. ह्या पुस्तकामध्ये इतकं सुंदर म्हणजे गायत्री मंत्राचं सुद्धा जे 24 अक्षर आहे यांचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे. म्हणजे खूप अशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. शिवाय शिवाजी महाराजांचा सुद्धा उल्लेख ह्या ग्रंथामध्ये आहे. स्वामी समर्थ महाराजांचा सुद्धा उल्लेख याच्यात आहे. साईबाबांचा सुद्धा उल्लेख आहे. शेगावचे गजानन महाराज यांचा सुद्धा उल्लेख आहे. शंकर बाबांचा सुद्धा उल्लेख आहे. म्हणजे खूप साऱ्या गोष्टींचा याच्यामध्ये उल्लेख आहे. तुम्हीच विचार करा, हा दत्त महाराजांचा पहिला अवतार आहे श्रीपाद श्रीवल्लभ. आणि शिवाजी महाराज कोणत्या काळामध्ये होते आणि दत्त महाराज हे कोणत्या काळात होते. तर ह्या ग्रंथामध्ये तर त्यांचे सुद्धा उल्लेख आलेले आहेत. तर बघा किती मोठा आणि अक्षरशः आपल्याकडून वाचून होतोय हा ग्रंथ. हेच आपले भाग्य म्हणावं. आणि मी म्हणजे खरंच तुमची इच्छा असेल ना तर तुम्ही एकदा तरी हा ग्रंथ वाचा. म्हणजे तुम्हीच अनुभव घ्या याचा. आणि मला तर खूपच अनुभव आलेले आहेत. आणि ज्या माझ्या इच्छा आहेत तर ज्यावेळेस त्या सत्यात येतील त्यावेळेस मी तुमच्या समोर नक्की मांडेल. पण मला खूप दत्त महाराजांचं खरं साक्षात्कार म्हणण्यापेक्षा एक स्वप्नात येऊन गेल्यासारखं जाणवलेलं आहे यामध्ये. हे पारायण चालू असताना दत्त महाराज आपल्या अवतीभोवती आहेत. आपली कशी रक्षा करतात हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि तुम्ही सुद्धा ह्या गोष्टीचा नक्की अनुभव घ्या. एकदा तरी हे पारायण अवश्य. तसेच आपल्याला कोणतंही साप्ताहिक पारायण आपण करणार असो तर आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन हे करावंच लागतं. आणि मांसाहार सुद्धा आपल्याला वर्ज्य करावा लागतो. हे कोणतंही पारायण करताना करायचं आहे. आणि ह्या पारायणाचं तुम्ही करणार असेल ना पारायण ह्या ग्रंथाचं त्यासाठी सुद्धा तुम्हाला हे नियम लागू आहेत. तसेच परांना आपल्याला खायचं नाही. दुसऱ्याचं घरचं आपल्याला खायचं नाही. कारण की बरेच जे दोष असतात ना ते आपल्याला लागतात. त्याच्यामुळे आपल्याला परांना खायचं नाही आहे. तुम्हाला ते वर्ज्य करायचं आहे. बाकी तुम्ही भाजी चपाती म्हणजे बिना कांदा लसूणची कोणतीही भाजी खाऊ शकता. शिवाय डाळ सुद्धा खाऊ शकता. भात सुद्धा खाऊ शकता. कारण की ह्या ग्रंथाला कोणतेच नियम नाही आहेत. जर तुम्ही रोज एक अध्याय वाचणार असाल तर ते वाचन करत असताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं नाही आहे. फक्त काय करायचं आहे तुम्हाला तर एकच वेळ ठेवायची आहे वाचनाची. आणि काळं वस्त्र परिधान करायचं नाही आहे. बाकी कोणतेही नियम तुम्हाला करायचं नाही आहे. म्हणजे धरायचा नाही आहे. आणि फक्त 12 ते 12:30 हा टाईम तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे का हा स्किपच करायचा आहे. तसेच ज्यावेळी चित्रा नक्षत्र म्हणजे महिन्यातून एकदाच चित्रा नक्षत्र येतं तर त्यावेळी तुम्ही तर ह्या ग्रंथाच्या पारायणाची सुरुवात करू शकता. कॅलेंडरमध्ये बघायचं चित्रा नक्षत्र कधी आहे त्यावेळेस बघायचं. त्यावेळेस तुम्ही हे पारायण करू शकता. तसेच चित्रा नक्षत्राच्या दिवशी तुम्ही दिवसभर तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा एक मंत्र करू शकता. किंवा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये किंवा औदुंबराला 21 प्रदक्षिणा घालून दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ही सुद्धा सेवा तुम्ही करू शकता. तसंच एक सांगते मी तुम्हाला, चित्रा नक्षत्र ज्यावेळेस असेल त्यावेळेस जर तुम्ही औदुंबर प्रदक्षिणा करताना दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जेव्हा तुम्ही हे नामस्मरण म्हणताना तर त्यावेळेस तुमच्या मनातल्या म्हणजे किती पण अशा अवघड इच्छा असो तर त्या पूर्ण होणार म्हणजे होणारच. इतका सुंदर अनुभव येत असतो. ह्या चित्रा नक्षत्राच्या वेळेस तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांचं नामस्मरण केलं त्याचा अनुभव खूप छान येत असतो. आणि हे पारायण करताना किंवा रोज एक अध्याय वाचताना फक्त एक वाचायचं म्हणून वाचायचं नाही आहे का. प्रत्येक शब्द तुम्हाला आहे ना हा
अक्षरशः थोडासा मोठ्याने हे करून उच्चार व्यवस्थित करून मग तुम्हाला वाचायचं आहे. घाई गडबड वाचायचं नाही, कारण की प्रत्येक वाक्य आहे ना ह्या अध्यायातलं, म्हणजे याचे जे 53 अध्याय आहेत ह्या ग्रंथामधलं, तर प्रत्येक आपल्याला एक वाक्य आहे ना ते काहीतरी शिकून जात असतं. प्रत्येक अध्याय आपल्याला काही ना काही सांगून जात असतो, खूप काही शिकून जात असतं. अगदी ज्ञानाचं भांडार आहे हा ग्रंथ, म्हणून आपल्यामध्ये सुद्धा अगदी परिवर्तन येतं. बघा तुम्ही अगोदर कसे होता आणि नंतरून हे पारायण एकदा दोनदा तीनदा जर केलं तर तुम्ही अनुभव घेताल का तुमच्या स्वभावामध्ये तुमच्या आजूबाजूचे जे वातावरण आहे ते ऑटोमॅटिक बदलायला सुरुवात होत असते. इतका हा सुंदर म्हणजे इतका सुंदर अनुभव येतो ह्या ग्रंथाचं पारायण केल्यावर. तर एकदा तरी तुम्ही ह्या ग्रंथाचं पारायण करून बघा आणि तुम्हाला अनुभव आल्याशिवाय तर अजिबात राहणार नाही. तर आजची जी सेवा आहे, तर मी श्री स्वामी समर्थ महाराज आणि गुरुदत्त महाराज यांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. तर माहिती आवडली असल्यास तुमच्या जर काही शंका असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा. तर परत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.